गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम टू द डिजिट अकॅडमी, को पॉवर बाय श्री गणेश ज्युनियर कॉलेज कोराळे. तर बघा, आपण पाठीमागच्या लेक्चरला जे दोन टाईप सुरू केले होते ते परत एकदा मी आज एक्सप्लेन करतो की आपण कोणते दोन टाईप सुरू केले ते. बघा, मॅथमॅटिक्स सेकंड, इनडिफिनाइट इंटिग्रल. ओके, तर यामध्ये आपण एक टाईप घेतला होता. बघा, त्या टाईपचं नाव होतं इफ आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन ए प्लस बी साइन एक्स डी एक्स और इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन ए प्लस बी कॉस एक्स ए प्लस बी कॉस एक्स डी एक्स. आणि अजून एक होता 1 अपॉन ए प्लस बी साइन एक्स प्लस ए साइन एक्स प्लस बी कॉस एक्स, ए साइन एक्स प्लस बी कॉस एक्स प्लस सी. हा टाईप ओळखण्यासाठी अतिशय सोपा आहे. बघा, यामध्ये सर्वप्रथम आपण काय करत होतो की जर सपोज इंटिग्रेशन 1 अपॉन ए इंटू साइन एक्स बी कॉस एक्स असेल, आयदर ऑकर साइन एक्स और कॉस एक्स और बोथ ऑफ दिस, तर याची मेथड काय सांगत होते. तर याची एक मेथड होती. बघा, काय मेथड होती, तर याची मेथड आहे पुट साइन एक्स इज इक्वल टू. बघा, दिलेल्या प्रॉब्लेममध्ये डायरेक्ट मेथड आपण वापरू शकतो. पुट साइन एक्स इज इक्वल टू 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. ओके, त्यानंतर कॉस एक्स इज इक्वल टू 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. ओके, आणि डी एक्स इज इक्वल टू 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. आणि वेर पुट आन्सर पुट इन आन्सर t इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ x अपॉन 2. ओके, या पद्धतीने आपण काय घेतलं होतं, उदाहरण बघत होतो. त्याच पद्धतीने बघा, सेकंड आहे. सेकंडमध्ये काय, फक्त ए साइन एक्स ए प्लस बी साइन एक्स ए प्लस बी साइन 2x असेल, कॉस 2x असेल, तर त्यामध्ये काय मेथड आपण घेतली ते बघणार आहोत. ओके, तर यावरची एक्सरसाइज 3.2b मध्ये आपण काही प्रॉब्लेम आज आपण सॉल्व करणार आहोत. ओके, सो फर्स्ट प्रॉब्लेम इज राईट डाऊन द फर्स्ट प्रॉब्लेम इन एक्सरसाइज 3.2b इज. बघा काय त्यामध्ये. ओके, तर बघा आपण ह्या पद्धतीने. त्यानंतर आपला दुसरा टाईप होता, हा फर्स्ट होता. ओके, आणि यानंतर सेकंड होता. सेकंड कोणता, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन ए प्लस बी साइन 2x डी एक्स, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन ए प्लस बी कॉस 2x डी एक्स, and last one upon a plus b a sin 2x a sin 2x plus b cos 2x plus c. ओके, फक्त एक्सचा अँगल डबल टूने काय केलं आहे, मल्टिप्लाय केलं. ओके, तर या पद्धतीने सॉल्व करत असताना परत मेथड तीच आहे. काय मेथड आहे, पुट साइन एक्स इज इक्वल टू 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, कॉस एक्स इज इक्वल टू 1 माइनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. ओके, and dx इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, किंवा फक्त इथं dt लिहिलं तरी चालेल, dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. ओके, आणि लास्ट वन आहे आन्सर. इन आन्सर पुट t इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ x. ओके, टी ची किंमत काय पुट करणार आपण, t इज इक्वल टू tan x आणि t इज इक्वल टू tan x अपॉन 2. ओके, या पद्धतीने आपण हे प्रॉब्लेम काय करणार आहोत, सॉल्व करणार आहोत. तर आपण बघा, पहिला प्रॉब्लेम घेऊया एक्सरसाइज मधला 3.2 मधला आहे. बघा काय आहे, घेऊया आपण तो पहिला प्रॉब्लेम. तर दोनही मेथडवरती आपण एक एक प्रॉब्लेम इथं घेणार आहोत. बाकीचे प्रॉब्लेम तुम्ही होमवर्कला काय करू शकता, सॉल्व करू शकता. लक्षपूर्वक बघा काय आहे. यामध्ये साइन एक्स आणि कॉस एक्सची किंमत दोन्ही ठिकाणी सेम आहे. कॉस एक्सची आहे बघा 1 मायनस टी स्क्वेअर आपण 1 प्लस टी स्क्वेअर, आणि त्यानंतर साइन एक्सची आहे 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. फक्त डी एक्सच्या व्हॅल्यू तर काय असणार आहे, चेंज असणार आहे. तर आपण पहिला प्रॉब्लेम घेऊया. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 3 प्लस 2 साइन एक्स डी एक्स. ओके, तर हा प्रॉब्लेम तुमच्या समोर आहे. तर 1 अपॉन 3 प्लस 2 साइन एक्स डी एक्स, यामध्ये जर आपण बघितलं तर हा कोणत्या टाईपमधला येतो आहे, तर 1 अपॉन ए प्लस बी साइन एक्स इंटू. बघा सिंगल अँगल आहे, साइन एक्स आहे. मग यामध्ये काय आहे, मेथडमध्ये पुट
इथं डायरेक्ट मेथड वापरली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पुस्तकामध्ये तुम्हाला पुट केल्यानंतर ते इंटिग्रेशन घेऊन कसं आलं बघा. त्यानंतर आहे पुट sin x इज इक्वल टू 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. ओके, साइन एक्सची किंमत काय पुट केली आपण 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. त्यानंतर इथं कॉस एक्स अवेलेबल आहे का, तर नाही, तर घेण्याची गरज नाही. मग डी एक्सची व्हॅल्यू काय आहे, डी एक्सची व्हॅल्यू असते बघा 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. ओके, या पद्धतीने दोन व्हॅल्यू मी या प्रॉब्लेममध्ये फक्त काय करणार पुट करणार. मग काय येईल आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन किती येणार मग 3 प्लस 2 इंटू साइन एक्स. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ साइन एक्स 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर इंटू कोणाची व्हॅल्यू डी एक्सची व्हॅल्यू 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. आता हे सर्वात महत्त्वाचं कॅल्क्युलेशन हे बघा. हे कॅल्क्युलेशन जर समजत असेल तरच तो प्रॉब्लेम काय होणार पुढे सॉल्व्ह होणार आहे, अदरवाईज सॉल्व्ह करता येणार नाही आहे. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना कसा सॉल्व्ह करणार तो मी इथे घेतो बघा परत. ओके, आय इज इक्वल टू हा 1 इंटू 2 हा 2 होणार. ओके, 1 इंटू 2 2. नंतर हा 2 इंटू 2 3 प्लस 2 इंटू 2 4t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. हा 2 पुढे गेला आहे म्हणजे फक्त मल्टिप्लाय बाय dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. बघा बरं का, नीट निरीक्षण करा. नंतर a अपॉन b प्लस c अपॉन d फॉर्म्युला वापरावा लागेल. इथून पुढची प्रत्येक स्टेप महत्त्वाची आहे, लक्षपूर्वक बघा. 2 अपॉन क्रॉस मल्टिप्लाय केला 3 इंटू ब्रॅकेट 1 प्लस टी स्क्वेअर प्लस 1 इंटू 4t दॅट इज 4t अपॉन 1 इंटू 1 प्लस टी स्क्वेअर दॅट इज 1 प्लस टी स्क्वेअर इंटू dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. हा 1 प्लस टी स्क्वेअर हा 1 प्लस टी स्क्वेअर काय होईल गेट कॅन्सल. का बरं, हा डिनॉमिनेटरच आहे, वरती गेला न्यूमरेटर, हा न्यूमरेटर हा डिनॉमिनेटर काय होईल कॅन्सल. किंवा तुम्ही इथेही केला तरी काही प्रॉब्लेम नाही. मग आय इज इक्वल टू 2 बी द 2 अपॉन 2 ॲज इट इज इंटिग्रेशनच्या बाहेर, कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशन बाहेर 1 अपॉन 3 1 जा 3 सॉल्व करून घेतलं ब्रॅकेट. ओके, किंवा ॲज इट इज ठेवू, एक स्टेप वाढवतो वाटलं असतं 3 इंटू 1 प्लस टी स्क्वेअर प्लस 4t इंटू dt. ओके, या पद्धतीने मग ह्या 3 ने मल्टिप्लाय करूया 2 इंटू 1 अपॉन 3 1 जा 3 प्लस 3t स्क्वेअर प्लस 4t इंटू dt. ह्या 3 ने फक्त याच ब्रॅकेटला मल्टिप्लाय केला 4t. आता मात्र एक इंटिग्रेशन तुमच्या समोर आलं 2 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रिअरेंज करतो 3t स्क्वेअर प्लस 4t प्लस 3 इंटू dt. इट इज 1 अपॉन पॉलिनॉमियल, 1 अपॉन पॉलिनॉमियल. आणि ती जर 1 अपॉन पॉलिनॉमियल असेल तर आपण मात्र कशी फॉर्म करतो, मग त्याची मेथड आहे. परत हा प्रॉब्लेम तुमच्या त्या प्रॉब्लेम सारख्याला कम्पेअर झाला. मग आता हा प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करणार तुम्हाला माहिती आहे. मेक अ कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर इज 1 म्हणजे हा 2 ॲज इट इज आणि हा 1 अपॉन 3 काय घेतला मी कॉमन घेतला. का बरं कॉमन घेतला, एक टी स्क्वेअरचा कोइफिशियंट किती होता 3, मग 2 अपॉन 3 झाले. मग इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन काय शिल्लक राहिलं 1 अपॉन किती टी स्क्वेअर. ओके, प्लस 4 अपॉन 3t आणि प्लस 1 शिल्लक राहील. काय शिल्लक राहिला प्लस 1 इंटू किती dt. आता नंतर काय करतो थर्ड टर्म काढतो. काय थर्ड टर्मचा फॉर्म्युला tt इज इक्वल टू 1 अपॉन 2 इंटू कोइफिशियंट ऑफ x ब्रॅकेटचा स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 1 अपॉन 2 इंटू कोइफिशियंट ऑफ 4 अपॉन 3 ब्रॅकेट स्क्वेअर 2 2 जा 4 2 अपॉन 3चा स्क्वेअर दॅट इज 4 अपॉन 9 2 2 जा 4 2 अपॉन 3 ब्रॅकेट स्क्वेअर मीन्स 4 अपॉन 9. ॲड अँड सबस्ट्रॅक्ट इन बाय सेकंड टर्म हे तुम्हाला माहिती आहे. आता 2 अपॉन 3 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन काय मिळवलं आपण टी स्क्वेअर प्लस 4 अपॉन 3t मिळवला प्लस किती 4 अपॉन 9 मायनस केला किती 4 अपॉन 9 प्लस 1 इंटू किती dt. ओके, मग 2 अपॉन 3 कॉन्स्टंट आहे तसा 2 अपॉन 3 प्लस 1 अपॉन 3ची टर्म 4ची टर्म. पहिल्या टर्ममधून
पहिला थर्न टी स्क्वेअरचा कोएफिशियंटचा टी स्क्वेअरचा ब्रॅकेटचं रूट किती टी, मिडल टर्मचं साईन आणि काढायचं वर्गमूळ 2/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता हे मात्र सॉल्व करावं लागेल. किती -4/9 + 1 -4/9 + 1 9 1 जा ओके -4 + 9 9 अपॉन किती 9 -4 + 1 दॅट इज 5/9 + 5/9 + 5/9 इंटू dt. ओके या पद्धतीने. मग हे स्क्वेअर फॉर्ममध्ये कसं लिहिणार 2/3 इंटिग्रेशन ऑफ 1/t + 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस √5/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. बरेचसे मुले इथं फक्त √5/3 ठेवतात, ते चुकीचं आहे. √5/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे हा झाला x स्क्वेअर, हा झाला a स्क्वेअर. काय फॉर्म्युला सांगता येईल 1/ फॉर्म्युले पाठ करा x स्क्वेअर + a स्क्वेअर = 1/a tan इनवर्स ऑफ x अपॉन a प्लस कॅपिटल C. ओके मग 1/a म्हणजे किती, हा 2/3 पहिला आहे तसा, इंटू 1/a म्हणजे किती 1/√5/3 ओके इंटू tan इनवर्स ऑफ x अपॉन a, x ची व्हॅल्यू t + 2/3 आणि अपॉन a मध्ये किती √5/3. आता हा प्लस कॅपिटल C. आता हा काय करावं लागेल मात्र आता हा सॉल्व करावा लागेल. आता हा सॉल्व करताना कसं सॉल्व करणार, हा 3 वरती आला 3 काय गेट कॅन्सल 2/√5 tan इनवर्स ऑफ 3t + 2 3t + 2 परत √3 काय होणार परत कॅन्सल, हा √3 आला कॅन्सल. ओके आणि ॲक्च्युली आन्सरमध्ये टाकायची किंमत काय t ची किंमत tan x/2 पुट t = tan x/2 2/√5 tan इनवर्स ऑफ 3 tan x/2 + 2/√5 प्लस कॅपिटल C विच इज द रिक्वायर्ड रिझल्ट. हा तुमचा काय आहे रिझल्ट आहे. व्यवस्थितपणे काय करून घ्या, लिहून घ्या आणि काही डाऊट असेल तर विचारा. ओके सो राईट डाऊन दिस. दुसरा प्रॉब्लेम आहे आपल्याकडे 1/2 + cos x - sin x. यामध्ये म्हणजे साईन पण आला आणि कॉस पण आला. मेथड तीच असणार आहे. काय करतो मी मेथड पुट cos x = 1 - t² अपॉन 1 + t². sin x = 2t अपॉन 1 + t². dx = 2dt अपॉन 1 + t². ओके हे मेथड आपण काय करणार, हे तीनही व्हॅल्यू या प्रॉब्लेममध्ये आपण पुट करणार आणि I = इंटिग्रेशन ऑफ काय येणार मग 1 अपॉन किती 2 प्लस व्हॉट इज cos x इज 1 - t² अपॉन 1 + t². यामध्ये तुम्ही इथं म्हणू शकता पुट t = tan x/2. पुट केल्यानंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो आणि डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर या तीनही व्हॅल्यू इथं आपल्याला मिळालेल्या आहेत. ओके परंतु ह्या डायरेक्ट आपण पुट केलं तरी चालतात. मग 2 + 1 - t² अपॉन 1 + t² मायनस किती आहे sin x ची व्हॅल्यू 2t अपॉन 1 + t² इंटू व्हॉट इज लेफ्ट dx 2dt अपॉन 1 + t². ओके हा प्रॉब्लेम पुढे सॉल्व करताना मला इथं व्यवस्थितपणे समजून घ्या काय करतोय 1 अपॉन हा 2 ॲज इट इज हा प्लस या दोन टर्ममध्ये बेस कसा आहे रे सेम आहे. मी एकदाच बेस घेतला 1 + t². ओके बेस सेम आहे. न्यूमरेटरचे काय होणार सबस्ट्रॅक्शन दॅट इज 1 - t² मायनस 2t इंटू 2dt अपॉन 1 + t². हा 1 + t² 1 + t² कॅन्सल होणार नाही बघा लगेच. का बरं की आधी हे आपल्याला सॉल्व करून घ्यावा लागेल आणि मगच तो काय होईल कॅन्सल. मग परत 2/1 + दिस वे आपण परत एकदा व्यवस्थित पण लिहूया. I = इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन किती 2/1 प्लस 1 - t² मीन्स 1 - t². हे व्यवस्थित 1 - t²
1 मायनस टी स्क्वेअर मायनस 2t, काही सबस्ट्रॅक्शन ॲडिशन होणार नाही, सेम पॉवर नाही आहे त्यांची, अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर इंटू 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. मी क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो मग. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2 इन 1 अपॉन 2 इंटू 1 प्लस टी स्क्वेअर प्लस 1 इंटू ॲज इट इज 1 मायनस टी स्क्वेअर मायनस 2t होल डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर इंटू 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. हां, आता हा 1 प्लस टी स्क्वेअर 1 प्लस टी स्क्वेअर काय होईल, कॅन्सल. म्हणजे ज्या वेळेस पूर्ण डिनॉमिनेटर 1 प्लस टी स्क्वेअर येईल त्यावेळेस हे दोन काय होत असतात, नेहमी कॅन्सल होत असतात, लक्षात ठेवा. मग काय येईल, I इज इक्वल टू नवीन टर्म आली एक इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन या 2 ना आतमध्ये मल्टिप्लाय कर, 2 1 जा 2 प्लस 2t स्क्वेअर प्लस 1 मायनस टी स्क्वेअर मायनस 2t इंटू 2dt. हा दोन कॉन्स्टंट आहे, पूर्ण इंटिग्रेशनच्या बाहेर घेतला तरी चालतो. ओके, 1 अपॉन हां इथं मात्र हा 2t स्क्वेअर मायनस टी स्क्वेअर. बरेचसे विद्यार्थ्यांनी इथं प्रॉब्लेम येते की कोइफिशियंट काय आहे रे, पॉवर 2 मायनस 1 दॅट इज 1t स्क्वेअर. बघा टी स्क्वेअर 2t स्क्वेअर मायनस टी दॅट इज टी स्क्वेअर. ओके, मायनस 2t कोण राहिला 2 प्लस 1 दॅट इज 3 इंटू dt. ओके, आता हा प्रॉब्लेम परत कन्वर्ट झाला तुमच्या 1 अपॉन पॉलिनॉमियल 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. परंतु इथे एक स्टेप डिस्काउंट मिळाली. काय डिस्काउंट मिळाली की कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर और टी स्क्वेअर इज 1. मग गरज नाही कॉमन घेण्याची, डायरेक्ट काय काढूया आपण, थर्ड टर्म काढूया. नाव टी टी इज इक्वल टू 1 अपॉन 2 इंटू कोइफिशियंट ऑफ मायनस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, मग 1 अपॉन 2 कोइफिशियंट ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, इथं वाटलं तर परत एक झालं मी तो 1 अपॉन 2 इंटू कोइफिशियंट ऑफ टी ब्रॅकेटचा स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 1 अपॉन 2 टीचा कोइफिशियंट किती आहे मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर 2 2 गेट कॅन्सल दॅट इज मायनस 1 स्क्वेअर दॅट इज 1. ओके, नाव ॲड अँड सबस्ट्रॅक्ट दिस थर्ड टर्म इन दिस प्रॉब्लेम. देन I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2 as it is integration of 1 upon t square minus 2t plus 1 minus 1. ओके, ॲड केला आणि सबस्ट्रॅक्ट केला प्लस 3 इंटू dt. 3 टर्म 2 टर्म. I इज इक्वल टू 2 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन फर्स्ट टर्मचं स्क्वेअर रूट टी स्क्वेअरचं स्क्वेअर रूट किती टी, मिडल टर्मचं साईन मायनस साईन, लास्ट टर्मचा स्क्वेअर रूट 1चा स्क्वेअर रूट 1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 3 प्लस 1 दॅट इज प्लस 2 इंटू dt. ओके, आता हा प्रॉब्लेम मला असा लिहिता येईल 2 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन हा झाला एक्स स्क्वेअर आणि प्लस हा ए स्क्वेअरमध्ये असा लिहावं लागेल रूट 2चा स्क्वेअर. परत एक सांगतोय काही मुलं रूट 2च ठेवतात, रूट 2चा काय आहे स्क्वेअरमध्ये 2 येणार आहे. मग कोणता फॉर्म्युला आहे, परत इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. काय फॉर्म्युला आहे 1 अपॉन ए टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए, टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए दॅट इज इक्वल टू 2 इंटू इंटिग्रेशन ऑफ आन्सर लिहितो डायरेक्ट मी 2 इंटू 1 अपॉन ए मीन्स रूट 2 टॅन इनवर्स ऑफ एक्स, एक्स मीन्स टी मायनस 1 अपॉन ए मीन्स रूट 2 प्लस कॅपिटल सी. ओके, नाव 2 अपॉन रूट 2 टॅन इनवर्स ऑफ t minus 1 upon root 2 plus c. In our answer put t is equal to tan x upon 2. हा रूट 2 आपल्याला असाही लिहिता येईल. ओके, फायनल आन्सरसाठी इंटू टॅन इनवर्स ऑफ व्हॉट इज ऑफ टी इज टॅन एक्स बाय 2 मीन्स टॅन एक्स बाय 2 मायनस 1 अपॉन रूट 2 plus capital C. Okay, this root 2 is cancel means I is equal to root 2 into tan inverse of tan x by 2 minus 1 upon root 2 plus C which is the required result. ओके, समजले का? या पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. 4 मार्क्ससाठी हा प्रॉब्लेम तुम्हाला इथे येऊ शकेल. व्यवस्थितपणे हा काय करा, सॉल्व करा. फॉर्म्युला व्यवस्थित रिमाइंड करून ठेवा आणि त्यानंतर जी स्टेप महत्त्वाची आहे, सपोज ही एक स्टेप असेल, या पद्धतीने आपण जर घेतलं तर हा प्रॉब्लेम इझी तुम्हाला 4 मार्क मिळून देणार. ओके, सो राईट डाऊन दिस केअरफुली. जर डाऊट असेल तर मला तो
सांगा. ओके, तर या पद्धतीने आपण परत एक नवीन प्रॉब्लेम घेणार आहोत. तोच एक्सरसाइज 3.2 बी मधला आहे. तर बघूया तो प्रॉब्लेम. तर आय इज इक्वल टू, नेक्स्ट प्रॉब्लेम आहे तुमच्याकडं, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 2 sin 2x minus 3 into dt. ओके, I is equal to इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 2 sin 2x minus 3. या पद्धतीने हा काय आहे प्रॉब्लेम आहे. तर हा प्रॉब्लेम सॉल्व करत असताना बघा आपल्याकडे जर नीट व्यवस्थित बघितलं तर 2x इथं 2x आहे. ओके, sin 2x minus 3 म्हणजे हा प्रॉब्लेम आहे 1 अपॉन a प्लस b sin 2x चा. मग या ठिकाणी sin 2x जर असेल तर t इज इक्वल टू काय पुट करतो, सोल्युशन आहे, मेथड आहे, पुट t इज इक्वल टू tan x. पुट t इज इक्वल टू tan x म्हणजे आन्सरमध्ये जे आहे t येणार आहे त्याचं व्हॅल्यू तुम्ही tan x टाकणार आहे. जर t केल्यानंतर काय होतं आहे, sin x इज इक्वल टू नेहमीची व्हॅल्यू किती 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. ओके, इथं cos x नाही आहे पुट करणार, नो प्रॉब्लेम. dx इज इक्वल टू काय, dx ला आता इथं वेगळं येईल dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. डबल अँगल आला तर इथला 2 काय होतो आपला कट होतोय. ओके, या पद्धतीने याचं प्रूफ तुम्हाला बुकमध्ये दिलेलं आहे. ओके, पण डायरेक्ट एक्झाममध्ये असं पुट केलं तर काय प्रॉब्लेम येणार नाही. मग व्हॅल्यू टाकून द्या, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 2 ओके sin 2x. व्हॉट इज ऑल ऑफ sin 2x? sin 2x is 2t upon 1 plus t square minus 3 into dt means dt upon dx 1 plus t square. ओके, तर या पद्धतीने I इज इक्वल हे सॉल्व करता येईल. हे सॉल्व करणं खूप गरजेचं आहे. बघा इथून पुढची प्रत्येक स्टेप महत्त्वाची. ही कॅल्क्युलसचा भाग आहे, हे तुम्ही स्वतः डिफाईन करावे. 2 to 2 जा 4t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर मायनस 3 इंटू dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. आता हा 1 प्लस टी स्क्वेअर कॅन्सल होणार नाही. का बरं, ह्या पूर्ण डिनॉमिनेटर आपल्याला सॉल्व करायचं आधी. आय इज इक्वल टू 1 अपॉन क्रॉस मल्टिप्लिकेशन 4t इंटू 1 4t मायनस 3 इंटू 1 प्लस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर इंटू dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. 1 प्लस टी स्क्वेअर 1 प्लस टी स्क्वेअर गेट कॅन्सल. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 4t मायनस 3t चा स्क्वेअर इंटू dt. ओके, तर या पद्धतीने इथपर्यंत झाल्यानंतर आपण रिअरेंज करूया. रिअरेंज केल्यानंतर काय होईल, 1 अपॉन मायनस 3 प्लस 4t मायनस 3t स्क्वेअर इंटू dt. 1 अपॉन मायनस 3 कॉमन घेतला तरी चालतं. ओके, किंवा ॲज इट इज थर्ड टर्म काढली तरी चालेल. मग 2 आणि 3 असा पार्ट करावं लागेल. जर 1 अपॉन मायनस 3 कॉमन घेतला, सपोज आपण घेऊया 1 अपॉन मायनस 3 कॉमन घेऊया. ओके, 1 अपॉन मायनस 3 कॉमन घेतल्यानंतर काय येईल, 1 अपॉन मेक अ कोइफिशियंट ऑफ x स्क्वेअर इज 1 दॅट इज t स्क्वेअर इज 1. म्हणून मायनस 3 मल्टिप्लाय केल्यावर मायनस मायनस प्लस होईल आणि 3 कॉमन दॅट इज टी स्क्वेअर. साईन चेंज होणार, मायनस 4 अपॉन 3t 4 मधनं 3 कॉमन निघत आहे म्हणून, आणि प्लस 1 इंटू किती होणार dt. ओके, आता हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचा आहे. कोणत्या पद्धतीने, 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी पद्धतीने सॉल्व होईल. त्यापैकी आपण काय केलं, कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर मेक 1 केला. आता थर्ड टर्म ॲड अँड सबस्ट्रॅक्ट करायची. मग काय येईल, टी टी इज इक्वल टू 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ टी ब्रॅकेटचा स्क्वेअर दॅट इज 2 2 जा 4 दॅट इज मायनस 2 स्क्वेअर दॅट इज 4 अपॉन 9 दॅट इज इक्वल टू 1 अपॉन मायनस 3 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन टी स्क्वेअर मायनस 4 अपॉन 3t प्लस 4 अपॉन 9 मायनस 4 अपॉन 9 प्लस 1 इंटू dt. 3चा 2चा पार्ट केला. I इज इक्वल टू 1 अपॉन मायनस 3 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन t मिडल टर्मचं साइन लास्ट टर्मचं स्क्वेअर रूट 2 अपॉन 3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस हे सॉल्व केलं किती, मायनस 4 अपॉन 9 प्लस 1 काय येणार, मायनस 4 प्लस 9 1 जा 9 अपॉन 9 दॅट इज 5 अपॉन 9 प्लस 5 अपॉन 9 ओके इंटू dt.
हा एक्स स्क्वेअर झाला, ए स्क्वेअरमध्ये घ्यावं लागेल 1/-3 1/t-2/3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस √5/3 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू dt. ओके, कोणत्या फॉर्ममध्ये झालं ते एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. मग काय फॉर्म्युला 1/x स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा. परत एकदा मी फॉर्म्युला जोपर्यंत तुमचे पाठ होणार नाही तोपर्यंत घ्या. एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर 1/x स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर dx इज इक्वल टू 1/a tan इनवर्स ऑफ x अपॉन ए. ओके, फक्त फॉर्म्युल्यात व्हॅल्यू भरूया 1/-3 1/-3 1/a means 1/a. What is the value of a? That is √5/3 into tan inverse of x upon a. What is the value of x? t-2/3 x upon a. What is the value of a? That is √5/3. Okay, these 3 get cancel. Minus 1/√5 tan inverse of 3t minus 2. बघा हे सॉल्व करूया परत. 3t minus 2 upon 3 upon √5/3. These 3 get cancel plus capital C. That is equal to answer minus 1/√5 tan inverse of 3t minus 2 upon √5 plus capital C. Now put the value of t. What is the value of t? But the value of t is tan x. The value of t is tan x. That is equal to minus 1/√5 tan inverse of 3 tan x. तुमची जर एक्झाममध्ये ही टीची व्हॅल्यू टाकायची राहिली तुमचा 1 मार्क इथं काय होणार आहे, कट होणार आहे बघा. ओके, तर या पद्धतीने हे काय होतं तुमचं प्रॉब्लेमचं सोल्युशन व्यवस्थितपणे समजून घ्या, लिहून घ्या. या पद्धतीने आपण दोनही टाईपचे प्रॉब्लेम इथं सॉल्व केलेले आहेत. राहिलेले एक्सरसाइज 3.2 मध्ये जे काही प्रॉब्लेम राहिले असेल ते तुम्ही काय करून घ्या, सॉल्व करून घ्या. काही डाऊट असतील तर मला ते सांगा. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये न्यू टाईप सुरू करणार आहोत. तोपर्यंत एक्सरसाइज 3.2b काय करून घ्या, कंप्लीट करून घ्या. प्रत्येकाने इंडिव्हिज्युअली मला ती सेंड करा. अदरवाईज जे काही डाऊट्स असतील ते डाऊटच्या लेक्चरला आपण घेण्यात येईल. ओके, थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ओके.